राजेंद्र पाटील पाटीलवाडा इकडे, राजकुमार सोनवणी आणि चंद्र सोनवणी, मारुती पेठ हे इकडेच मागे रामरथ पाहायला आलोय। 151 वर्षाची परंपरा चालू आहे। हे रथ पाहून खूप आनंद वाटतो, एकदम मन प्रसन्न होऊन जातं। आणि दारोदारो रांगोळ्या टाकता लोक, फुलांच्या रांगोळ्या असतात, फुलांचे माळणी रथ सजवलं जातं, एकदम दिव्य वातावरण होऊन जातं। किती वर्षापासून रथ बघण्यासाठी 151 वर्षापासून परंपरा चालू आहे रामरथची। काय आनंद वाटतो या रथ बघण्यासाठी? खूप आनंद वाटतोय, मन एकदम प्रसन्न होऊन जातो, दिव्य वातावरण वाटतं एकदम। जे नागरिक कार्तिक एकादशी निमित्त पंढरपूरला जाऊ शकत नाही, ते नागरिक इथे रथ पाहून आपलं मन आनंदित करून घेतात। माझं नाव सृष्टी हर्षल फडे। आयोजन करण्यात आलंय। आज कार्तिकी एकादशी आहे आणि ह्या पवित्र दिवशी हा एक अनोखी परंपरा जळगावमध्ये, आपल्या जळगावमध्ये आहे की माझ्या मते एक साधारण 150 वर्षापेक्षा जास्तही काळामध्ये ही परंपरा चाललेली आहे। आणि युनिक असं म्हणजे एकमेव असं कार्तिकी एकादशीच्या दिवशी इथे रथ ओढला जातो, रामाचा रथ ओढला जातो आणि फार मंत्रमुग्ध करणारं वारकरी संप्रदायाचं पूर्ण हे वातावरण असतं। मला असं वाटतं की ही एकंदरीत जी सर्व हा उपक्रम आहे, ही जी काही सांस्कृतिक आपली ठेवा आहे, हा जळगावच्या सांस्कृतिक वारशामध्ये, ऊर्जेमध्ये फार मोठा सहभाग याचा आहे असं मला वाटतं। किती वर्षापासून रथ पाहण्यासाठी काय वाटतंय? मी लहानपणी रथ बघितलेला मला आठवतोय, पण आता साधारणपणे तरी या इतक्या 5-10 वर्षात मी पहिल्यांदाच आलेलो आहे आणि पुन्हा तोच आपल्याला जसं आपण 151 वर्षाची परंपरा जळगाव शहराची। राम मंदिरात दरवर्षीप्रमाणे रथाचं आयोजन केलेलं असतं। लोक खूप आनंदित असतात, रांगोळ्या वगैरे अंगण सजवलेलं असतं, फुलांनी वगैरे खूप उत्साही असतात लोक। कोणी काही प्रसादासाठी साबुदाणा, केळी वगैरे असे देत असतात भाविकांना। कार्तिक एकादशी निमित्त एक देवरथ निघतो, पंढरपूर म्हणून ख्याती आहे। प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे जळगाव शहर। खूप छान छान कार्यक्रम होत असतात, दिवसभर आज सगळे कार्यक्रम करतील। काय सांगाल? खूप छान। किती वर्षापासून रथ पाहण्यासाठी येतात? आम्ही तर दरवर्षी येतो, म्हणजे आम्ही जळगाव शहरातलेच रहिवासी आहे, त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी येतो रथ बघायला। खूप मजा येते। स्वागतासाठी काय केलंय रथाच्या स्वागतासाठी काय सांगाल? रथाचं स्वागत खूप छान केलंय, लोक खूप आनंदी आहे, सगळीकडे फुलांनी सजवलेला आहे रथ छान। रामाची मूर्ती आतमध्ये ठेवलेली आहे, खूप छान सजवलं। नाव सांगा आपलं? अनिता अनिल कुलकर्णी, जळगाव।
सद्गुरू अप्पा महाराजांनी हा सुरू केलेला श्रीराम रथोत्सव जळगाव महाराष्ट्र आपलं भारतातील एकमेव कार्तिकी एकादशीला निघणारी ही श्रीराम रथयात्रा आहे। या रथयात्रेत महाराष्ट्रातून गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश याच्या विविध भागातून लाखोच्या संख्येने भाविक एकत्र येत असतात। अप्पा महाराजांच्या शिष्या बहिणाबाई चौधरी यांनी असं म्हटलं की दर साल 10 दिवसा येतो उत्सवाले भर वाहनावरे बशी सरी येती 10 अवतार। सद्गुरू अप्पा महाराजांनी या जळगावकरांना खूप अनंत उपकार केलेले आहे आणि त्या अप्पा महाराजांविषयी असं म्हणतात, ज्यांनी केले कार्तिक गेले, ज्यांनी केली कार्तिक गेले जळगावची पंढरी, अप्पा महाराज गेले गेले कसं म्हणू तरी, असं हे थोर सद्गुरू अप्पा महाराज आता सुद्धा या स्थितीमध्ये सगळ्यांना त्याच्या अनुभूती येत असतात। अशी ही श्रीराम रथ यात्रेमध्ये आबालवृद्ध गरीब श्रीमंत सगळे भाविक भक्त मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात। रामाचे जे गुण आहे हे आपण सगळ्यांनी प्रत्येकाने आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि येणाऱ्या मतदानामध्ये 100% मतदान करण्याचा लोकशाहीच्या मार्गाने आपण चालायचं आहे।